आज आपण जात आहोत तुंग किल्ल्यावर, जो लोणावळ्यापासून 20, पुण्यापासून 60 तर मुंबईपासून 100 किलोमीटर अंतरावर आहे. महाराष्ट्रातील सह्याद्रीच्या डोंगर रांगेत अनेक वैशिष्ट्यपूर्ण प्रदेश आहेत. त्यातीलच एक म्हणजे पवन मावळ. या प्रांतात निसर्गाची मनसोक्त उधळण पाहायला मिळते. उंच डोंगर, धडकी भरणारे उभे कडे, दऱ्यातून वाहणारे पाणी, धबधबे अशा संपूर्ण वातावरणामुळे पर्यटकांची पावले इकडे आपसुकच वळतात. याच पवन मावळात मराठ्यांच्या इतिहासातील अनेक महत्त्वाचे किल्ले आहेत. त्यातीलच एक किल्ला म्हणजे तुंग. आत्ता आपण 30 मिनिटाच्या ट्रेकिंगनंतर तुंग किल्ल्याच्या मुख्य दरवाजाजवळ आलो. तुम्ही माझ्या मागे गणेश दरवाजा बघू शकता. 3500 फूट उंचीवर असलेल्या किल्ल्याचा वापर पूर्वी संपूर्ण पवन मावळ प्रदेशावर लक्ष ठेवण्यासाठी केला जात असे. आत्ता आपण हनुमान द्वाराजवळ आलोय आणि या साईडला एक बुरुज आहे आणि त्या बुरुजाची भिंत कंटिन्यू करून इथून या दरवाजापर्यंत आणलेली आहे. याला जीप रचना अशी म्हणतात. छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्थापनेनंतर हा किल्ला 1657 मध्ये स्वराज्यात सामील करून घेतला. या गडाचे उत्तुंग सुळके आणि कठीण पातळी बघून महाराजांनी किल्ल्याला कठीणगड असे नाव दिले. या प्रदेशाची जबाबदारी महाराजांनी नेताजी पालकर यांच्यावर सोपवली. तीनही बाजूने पवना लेकने वेढलेल्या या किल्ल्यावरून आपण विसापूर, लोहगड, मोरगिरी, तिकोना आणि इतर बरेच किल्ले बघू शकतो. तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा. लवकरच भेटूयात एका नव्या व्हिडिओमध्ये एका नव्या किल्ल्यावर.